नाशिककरांच्या बालेकिल्ल्यामध्ये आज मनोज जरांगेंची रॅली होणार आहे। मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचा आज समारोप नाशिकमध्ये होणार आहे। पंचवटी परिसरातून तपोवन ते सीबीएस अशी 7 किलोमीटर अंतराची भव्य रॅली काढली जाणार आहे। सीबीएस चौकामध्ये जरांगेंचा मेळावा होणार आहे। जरांगे आज साई दर्शन घेऊन नाशिकला रवाना होणार आहेत। जरांगेंच्या रॅलीमुळे नाशिक शहरातल्या शाळा आणि कॉलेजेसना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। जरांगेंच्या शांतता रॅलीचा आज नाशिकमध्ये समारोप होणार आहे आणि त्यासाठी तयारी करण्यात आल्याचं पाहायला मिळतं। आज नाशिकमध्ये मराठा जनजागृती शांती रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नाशिकच्या तपोवन परिसरातून मनोज जरांगे पाटील ह्या रॅलीमध्ये सहभागी होणार आहे। तब्बल 7 किलोमीटरच्या परिसरामधून ही रॅली ही सीबीएस मार्गे येणार आहेत आणि या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची सभा पार पडणार आहे। या सगळ्या संदर्भात आपल्याबरोबर बोलण्यासाठी आयोजक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। कारण भाऊ, काय सांगाल, कसं नियोजन करण्यात आलेलं आहे? किती मराठा बांधव या सभेला, या रॅलीला उपस्थित राहणार? तपोवन ते सीबीएस चौक या ठिकाणी ही रॅली होणार आहे। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील त्या रॅलीमध्ये 11 वाजता सहभागी होणार आहे। 5 लाखाच्या पुढचा आकडा आत्तापर्यंत आमच्याकडे आलेला आहे। या रॅलीच्या मार्गावर ॲम्ब्युलन्स असेल, वैद्यकीय कक्ष असेल, नाश्त्याचे स्टॉल असेल, पाण्याचे स्टॉल असेल, सर्व समाज बांधवांची काळजी या रॅलीमध्ये घेतलेली आहे। मराठा योद्धा जरांगे पाटील हे मराठा समाजाला जनजागृती करण्यासाठी 50% आत मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून ही रॅली काढता। या रॅलीचा समारोप आहे आणि छगन भुजबळ हे मराठ्यांना कायम डिचवण्याचा प्रयत्न करताय। त्या भुजबळांचं राजकीय कारकीर्द संपवण्याची ही रॅली असणार आहे। कारण भुजबळांना कायम मराठ्यांना अंगावर घेण्याची फार हौस आहे। आज जो महासागर निघणार आहे हा खरा भुजबळांना त्यांची अवकात दाखवण्यासाठी निघणार आहे आणि मराठ्यांना 50%च्या आत त्यांच्या छाताडावर बसून आरक्षण मिळवण्यासाठी ही रॅली मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत होती। कसं नियोजन आहे? काय, कुठून कशी रॅली येणार आहे? किती स्वयंसेवक या सगळ्या परिस्थितीमध्ये असतात? या रॅलीची सुरुवात तपोवनातून होणार आहे आणि तपोवन, आडगाव नाका, निमाणी, पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, रेड क्रॉस सिग्नल, मेयर सिग्नलवरून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून रॅलीच्या ठिकाणी समारोपाचं भाषण पाटील करणार आहेत। याच्यामध्ये जवळजवळ 2000च्या आसपास स्वयंसेवक आहेत। पाण्याचे स्टॉल लागलेले आहे, नाश्त्याचे स्टॉल लागलेले आहे, याचं आरोग्याच्या सगळ्या ॲम्ब्युलन्सची व्यवस्था झालेली आहे। आमच्या बाजूनी सगळ्या प्रकारची तयारी आतापर्यंत पूर्ण झालेली आहे।